ठीक आहे. तर फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा आपण सेकंड चॅप्टर बघणार आहोत. थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेस. टोटल जो काय आहे तो 17 मार्काला हा थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेस आहे. तर थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेसमध्ये आपल्याला डिफरंट टाईपचे थायरिस्टर डिव्हायसेस बघायचे आहेत. आता थायरिस्टर डिव्हायसेस कुठले की जे सिलिकॉन मटेरियलपासून बनलेले असतात आणि ज्यांची की पॉवर हँडलिंग कपॅसिटी असते ती जास्त असते. म्हणजे आपण पॉवर डायोड बघितलं, IGBT बघितला किंवा पॉवर मॉस्फेट बघितला. सेम त्याच प्रकारचे हे थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेस आहेत. तर त्या थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेसमध्ये मग दोन टाईपचे पडतात. एक असतात बाय डायरेक्शनल डिव्हायसेस, एक असतात युनिडायरेक्शनल डिव्हायसेस. युनिडायरेक्शनल डिव्हायसेस म्हणजे जे डिव्हायसेस की जे फक्त एकाच डिरेक्शननं फ्लो होतात. म्हणजे ॲनोडकडनं कॅथोडकडं करंट फ्लो होतो. अशा डिव्हायसेसना आपण युनिडायरेक्शनल डिव्हायसेस म्हणतो. आणि बाय डायरेक्शनल डिव्हायसेस कसे असतात, तुम्ही ॲनोडकडनं कॅथोडकडं सुद्धा करंट फ्लो होऊ शकतो किंवा ज्या डिव्हाइसनं ॲनोडकडनं कॅथोडकडं किंवा कॅथोडकडनं ॲनोडकडं दोन्हीकडं तुमचा करंट काय होत असतो, फ्लो होत असतो. त्याला आपण बाय डायरेक्शनल डिव्हायसेस असं म्हणतो. मग ट्रायक जो काय आहे तो ट्रायक तुमचा बाय डायरेक्शनल डिव्हायसेस आहे. युनिडायरेक्शनल डिव्हाइसचं एक्झाम्पल तो जर कन्सिडर केलं तर जो काय सिलिकॉन कंट्रोलर रेक्टिफायर आहे, मेनली त्यालासुद्धा थायरिस्टर असंही म्हणतात. कारण तो थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेसमधला मेन जे काय आहे ते डिव्हाइस आहे त्याला थायरिस्टर असंही म्हणतात. तो जो काय आहे तो युनिडायरेक्शनल डिव्हाइस आहे. म्हणजे ॲनोडकडनं कॅथोडकडंच त्याचा करंट फ्लो होतो. ठीक आहे. तर जो काय पहिलं डिव्हाइस आहे तर ते पहिलं डिव्हाइस आपण बघणार आहे सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. त्याला आपण SCR असंही म्हणतो. आणि हे जे काही सिलिकॉन कंट्रोलर रेक्टिफायर आहे हा युनिडायरेक्शनल डिव्हाइस आहे. ठीक आहे. तर जो काय आता सिम्बॉल कन्सिडर केला तर हा जो काही SCR आहे हा SCRचा सिम्बॉल आपल्याला सेम जसं की आपला डायोड असतो त्या डायोडच्या प्रमाणेच हा जो काय आपला SCR आहे हा SCRचा सिम्बॉल आहे. फक्त आपला जो काही डायोड असतो त्या डायोडला आपल्या दोन टर्मिनल असतात. एक असतं ॲनोड टर्मिनल, एक असतं कॅथोड टर्मिनल. पण जो काय हा सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर आहे ह्याला नाव काय आहे, कंट्रोल्ड आहे. ठीक आहे. त्यामुळं कसं आहे हा कंट्रोल केला जातो. जसं की पॉवर BGTमध्ये आपण बेस टर्मिनलला जोपर्यंत करंट देत नाही तोपर्यंत तो ऑन होत नाही किंवा बेस कंट्रोल आपण कंट्रोल करून बेस टर्मिनल कंट्रोल करून आपण जसं पॉवर BGTचं ऑपरेशन कंट्रोल करतो तसं इथं गेट टर्मिनल वापरून आपण हा जो काय SCR आहे ह्या SCRचं काय करतो, ऑपरेशन कंट्रोल करतो. त्यामुळं इथं बेसिकली तीन ह्याला टर्मिनल आहेत. एक आहे ॲनोड, एक आहे कॅथोड आणि एक आहे गेट टर्मिनल. ठीक आहे. तर हा ह्याचा सिम्बॉल आहे. जसा आपला डायोड असतो त्या डायोडसारखा ह्याचा सिम्बॉल आहे. कन्स्ट्रक्शन बघूया तर मेनली हा जो काय सिलिकॉन कंट्रोलर रेक्टिफायर आहे हा 4 लेअरपासून बनलेला असतो. 4 लेअर कुठल्या एक आहे PN. सो PN अशा 4 लेअर म्हणजे P टाईप ऑफ सेमीकंडक्टरच्या 2 लेअर आहेत बरोबर, आणि N टाईप ऑफ सेमीकंडक्टरच्या 2 लेअर. अशा टोटल 4 लेअर असतात या सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरमध्ये. जंक्शन जर आपण कन्सिडर केले तर मेनली J1, J2 आणि J3 असे टोटल किती जंक्शन्स आहेत, 3 जंक्शन्स आहेत. सो लेअर झाल्या 4 आणि जंक्शन्स किती झाले तर जंक्शन्स झाले मेनली 3 जंक्शन झाले, J1, J2 आणि J3. तर ह्यात जर आपण हे बघितलं डोपिंग लेवल जर बघितल्या तर ॲनोडकडचा P लेअर आणि कॅथोडकडचा N लेअर ह्यांची जी काय डोपिंग असते ती डोपिंग कपॅसिटी जास्त असते किंवा डोपिंग लेवल हायली असते. आणि मिडल जे काही N आणि P आहेत त्यांची डोपिंग लेवल कशी आहे, एकदम मिनिमम आहे किंवा लो आहे. ठीक आहे. सो ॲनोडकडचा P लेअर आणि कॅथोडकडचा N लेअर ह्या दोघांचीही डोपिंग लेवल कशी आहे, जास्त आहे. आणि हा जो काय गेट टर्मिनल आहे हा गेट टर्मिनल जंक्शन J2 आणि J3च्या मध्ये P टाईप ऑफ सेमीकंडक्टर लेअरमध्ये इन्सर्ट केलेला आहे किंवा कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. सो असं ह्या SCRचं कन्स्ट्रक्शन असतं. आता हे झालं कन्स्ट्रक्शन आणि सिम्बॉल. आता हा जो काय तुमचा सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर आहे हा वर्क कसा करतो तर हा जो काय सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर आहे हा 3 मोडनी ऑन करता येतो किंवा ह्याचं जे काय वर्किंग आहे हे वर्किंग आपल्याला 3 पद्धतीने सांगता येतं. तर त्या 3 पद्धती कुठल्या आहेत तर पहिले त्यातले आहे फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड,
दुसरे आहे फॉरवर्ड कंडक्शन मोड, तिसरे आहे रिव्हर्स ब्लॉकिंग मोड. म्हणजे ऑन स्टेटमध्ये ज्यावेळी असतो त्यावेळी तो ह्या 2 मोडमध्ये आपण त्याचं वर्किंग कन्सिडर करू शकतो. ऑफ मोडला रिव्हर्स ब्लॉकिंग मोड आहे. सो टोटल 3 मोड आहेत. एक आहे फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड, एक आहे फॉरवर्ड कंडक्शन मोड की ज्यात तुमचा SCR ऑन होतो, थर्ड आहे रिव्हर्स ब्लॉकिंग मोड की ज्यात तुमचा SCR ऑफ असतो. ठीक आहे, एक एक जे काय आपण त्याचे मोड आहेत ते मोड आपण बघूया. ठीक आहे, तर त्यातला पहिला मोड आहे फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड. आता फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये कसं असतं बघा, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये हा जो काही ॲनोड टर्मिनल आहे, ह्या ॲनोड टर्मिनलला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेलं असतं आणि हा जो काही SCR आहे, ह्या SCRचं कॅथोड टर्मिनल कुठं जोडलेलं असतं, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलं असतं. म्हणजे जो काय तुमचा ॲनोड आहे, SCRचा जो काही ॲनोड आहे, त्या ॲनोडला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल असतं आणि जो काही कॅथोड आहे, SCRचा जो काही कॅथोड टर्मिनल आहे, त्या SCRच्या कॅथोड टर्मिनलला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जोडलेलं असतं. आणि जो काही तिसरं टर्मिनल राहतं, कुठलं असतं तिसरं टर्मिनल, तर हे गेट टर्मिनल असतं. हे गेट टर्मिनल ओपन असतं, याचा अर्थ त्याला कुठल्याही प्रकारचा सप्लाय अप्लाय केलेला नसतो. ठीक आहे, मग ज्यावेळी आपण फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये ॲनोडला पॉझिटिव्ह देतो, कॅथोडला निगेटिव्ह देतो, त्यावेळी बघा काय होत असतं, जंक्शन J1 फॉरवर्ड बायस होतं का, तर ॲनोडला पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. दुसरं जंक्शन J3, हे जे काय जंक्शन J3 आहे ते सुद्धा कसं असतं, पॉझिटिव्ह होतं, म्हणजे फॉरवर्ड बायस होतं. सो जंक्शन J1 आणि जंक्शन J2 हे कसे होतात, फॉरवर्ड बायस होतात. आणि जंक्शन J3 हे कसं होतं, सॉरी जंक्शन J1 आणि J3 फॉरवर्ड बायस होतात आणि जंक्शन J2 जे काय असतं ते जंक्शन J2 कसं होतं, रिव्हर्स बायस होतं. म्हणजे जंक्शन J1 जंक्शन J3 हे होतात फॉरवर्ड बायस, जंक्शन J2 होतं रिव्हर्स बायस. आता कसं होतं, जंक्शन J1 फॉरवर्ड बायस झालं, याचा अर्थ ॲनोडकडनं जंक्शन J1 करून करंट पास होऊन कुठं जातं, जंक्शन J2कडे जातो. पण जंक्शन J2 काय आपलं रिव्हर्स बायस आहे. तर जंक्शन J2 रिव्हर्स बायस असल्यामुळं जी काही डिप्लेशनची विड्थ असते कुठं, तर जंक्शन J2 जवळ इथं जी काही डिप्लेशन रिजनची विड्थ असते या जंक्शनला, ती कशी होते, मोठी होते, वायडर होते. का वायडर होते, तर कारण जंक्शन J2 आपलं काय झालेलं आहे, रिव्हर्स बायस झालं. जंक्शन J2 रिव्हर्स बायस झाल्यामुळं ॲनोडकडनं जो काय करंट येत असतो तो ब्लॉक केला जातो. कुठं ब्लॉक केला जातो, तर जंक्शन J2कडे काय केला जातो, ब्लॉक केला जातो. आणि त्यामुळे काय होतं, हा येणारा करंटची कॅपॅसिटी एवढी नसते की तो जंक्शन क्रॉस करून जंक्शन J3कडे जाईल आणि मग ॲनोडकडनं कॅथोडकडं करंट फ्लो होईल. का तसं नसतं, कारण जंक्शन J3ची जी काही डिप्लेशन रिजनची विड्थ असते ती विड्थ कशी झालेली असते, जास्त झालेली असते. सो ह्या केसमध्ये काय होतं, जंक्शन J2 तुमचा जो काय येणारा अपकमिंग करंट असतो तो ब्लॉक करतो. त्यामुळं हा जो काय मोड आहे ह्याला आपण फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड म्हणतो, कारण करंट तिथं काय झालेला असतो, तुमचा ब्लॉक झालेला असतो. हा झाला ब्लॉकिंग मोड. फॉरवर्ड का म्हणायचं, तर आपण ॲनोडला पॉझिटिव्ह दिले, कॅथोडला निगेटिव्ह दिले, त्यामुळे फॉरवर्ड. ब्लॉकिंग का, तर करंट ब्लॉक होतो. हा जो काय आहे, ठीक आहे, तर असा असतो हा फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड. नेक्स्ट आहे फॉरवर्ड कंडक्शन मोड. आता फॉरवर्ड कंडक्शन मोडमध्ये कसं असतं, SCRच्या ॲनोड टर्मिनलला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट असतं, कॅथोड टर्मिनलला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल असतं. आणि आता फॉरवर्ड कंडक्शन मोडमध्ये गेट टर्मिनलला काय केलेला असतो, सप्लाय अप्लाय केलेला असतो. सो SCR कंडक्शनला कधी जातो, ज्यावेळी गेटला आपण सप्लाय अप्लाय करतो. सो ॲज सून ॲज ज्यावेळी आपण गेटला काय करतो, सप्लाय अप्लाय करतो. आता सिनेरिओ काय होतं सांगतो. जंक्शन J1 काय असतं फॉरवर्ड कंडक्शन मोडमध्ये, फॉरवर्ड बायस असतं, बरोबर. मगाशी आपण डिस्कस केलं की जंक्शन J1 कसं असतं, फॉरवर्ड बायस असतं. जंक्शन J3 काय असतं, जंक्शन J3 इज ऑल्सो कसं असतं, फॉरवर्ड बायस असतं. आता ज्यावेळी आपण गेट टर्मिनलला सप्लाय देतो त्यावेळी काय होतं, इलेक्ट्रॉन्स इंजेक्ट केले जातात कुठं, तर ह्या जंक्शन J2ला, म्हणजे कुठंच P रिजनला. आणि त्यामुळं काय होतं, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये काय होत असतं, जंक्शन J2ची डिप्लेशनची विड्थ कशी असते, जास्त असते. बट ज्यावेळी आपण आता इथं गेटला सप्लाय देणार त्यावेळी काय होणार,
इलेक्ट्रॉन्स ह्या जंक्शन J2 जवळ काय होतात, इंजेक्ट होतात. आणि जंक्शन J2 मध्ये ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स इंजेक्ट होतात त्यावेळी काय होतं, होल्स आणि इलेक्ट्रॉन्स ह्या दोघांचं काय होतं, रिकॉम्बिनेशन होतं. आणि रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे काय होतं, डिप्लेशन रिजनची जी काय विड्थ असते त्या डिप्लेशन रिजनची विड्थ कशी होते, कमी होते. मग काय होतं, आता डिप्लेशन रिजनची विड्थ कमी झाल्यामुळं हा काय जंक्शन J2 असतो हा अल्सो काय होतो, फॉरवर्ड बायस होतो. आणि आता काय होतं तर जंक्शन J1, जंक्शन J2 आणि जंक्शन J3 हे तिघंही काय होतात, फॉरवर्ड बायस होतात. म्हणजेच काय होतात, तिन्ही जंक्शन ऑन मोडला होतात. आणि त्यामुळं ॲनोडकडनं कॅथोडकडं काय होतो, आपला करंट फ्लो होतो आणि SCR तुमचा काय होतो, ऑन होतो. मग SCR ऑन होण्यासाठी काय कंडिशन आहे की गेट टर्मिनलला आपण सप्लाय दिला पाहिजे, याचा अर्थ गेटला ट्रिगर करावं लागतो. सो ॲनोडला पॉझिटिव्ह टर्मिनल दिल्यानंतर, कॅथोडला निगेटिव्ह टर्मिनल दिल्यानंतर, आणि ज्यावेळी आपण गेटला सप्लाय देऊ त्यावेळी आपला जो काही SCR आहे तो SCR काय होतो, कंडक्शन मोडला जातो. ठीक आहे. सो हा असतं सिम्पली फॉरवर्ड कंडक्शन मोड. थर्ड आहे रिव्हर्स ब्लॉकिंग मोड. आता रिव्हर्स ब्लॉकिंग मोडमध्ये काय असतं, ॲनोडला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जोडलेलं असतं, कॅथोडला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जोडलेलं असतं आणि गेटला कसा असतो, ओपन असतो. तर ज्यावेळी आपण रिव्हर्स ब्लॉकिंग मोडला असतो त्यावेळी कसं असतं, ॲनोड टर्मिनल निगेटिव्ह झाल्यामुळं जंक्शन J1 कसं होतं, रिव्हर्स बायस होतं. त्याचप्रमाणे जंक्शन J3 सुद्धा काय असतं, रिव्हर्स बायस असतं. आणि आता जंक्शन J2 काय असतं, फॉरवर्ड बायस असतं. बट रिव्हर्स ब्लॉकिंगमध्ये कसं असतं, जंक्शन J1 आणि जंक्शन J3 हे दोघंही कसे असतात, जंक्शन J1 आणि जंक्शन J3 हे दोघंही रिव्हर्स बायस असतात. त्यामुळे जंक्शन J2 जरी फॉरवर्ड बायस असलं तरी ॲनोडकडनं कॅथोडकडे करंट फ्लो होत नाही, कारण मेनली दोन जंक्शन कसे आहेत आपले, रिव्हर्स ब्लॉकिंग मोडला आहेत. आणि रिव्हर्स ब्लॉकिंग मोडमध्ये कसं असतं, जंक्शन J1 आणि जंक्शन J3 हे दोघेही रिव्हर्स बायस असल्यामुळं स्मॉल अमाऊंट ऑफ लिकेज करंट फ्लो होतो. कोणामुळे तर ड्यू टू मायनॉरिटी कॅरियर्स. आता जे काय जंक्शन J1 आणि J3 या दोन्ही जंक्शनमध्ये जे काय मायनॉरिटी कॅरियर्स असतात त्या मायनॉरिटी कॅरियर्समुळे थोडासा लिकेज करंट काय होत असतो, फ्लो होत असतो. ठीक आहे. सो हा सिम्पली असा आहे रिव्हर्स ब्लॉकिंग मोड. रिव्हर्स ब्लॉकिंग मोड जसा नॉर्मल आपला PN जंक्शन डायोड वर्क करतो सेम तसाच असतो. ठीक आहे. तर VI कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर मिळणारा करंटची जे काय प्लॉटिंग करतो त्याला आपण VI कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो. ठीक आहे. तर इथं आपले तिन्ही मोड आहेत. पहिला मोड आहे फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड, की ज्यात काय असतं, जंक्शन J1 आणि जंक्शन J2 हे फॉरवर्ड बायस असतात आणि जंक्शन J2 रिव्हर्स बायस असतात. त्या केसमध्ये ॲनोडकडनं कॅथोड करंट फ्लो होतो का, तर फ्लो होत नाही. बट कसं असतं, मायनॉरिटी कॅरियर्समुळे थोडासा करंट फ्लो होतो. तो जो काय आहे स्मॉल अमाऊंट ऑफ लिकेज करंट तो इथं हा दाखवलेला आहे. हा एकदम स्मॉल निग्लिजिबल करंट आहे, तो मायनॉरिटी कॅरियर्समुळं काय होत असतो, फ्लो होत असतो. ठीक आहे. इथे एक कंडिशन दिलेली आहे VBO. तर VBOचा अर्थ असतो ब्रेक ओव्हर व्होल्टेज. कसं असतं, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये काय होतं की तुमचा जो काय SCR आहे तो ब्लॉकिंग मोडला असतो. बट समजा तुम्ही काय केलं, एका सर्टन अमाऊंटपेक्षा ॲनोड टू कॅथोडचं व्होल्टेज जास्त वाढवलं तर कसं होतं, जंक्शन J2 आणि जंक्शन J1 आणि जंक्शन J3चं व्होल्टेज लेवल काय होतं, वाढतं. आणि एका सर्टन लेवलला असं होतं की दोन्ही जंक्शनच्या तिथं पोटेन्शियल जास्त होतं आणि फोर्सफुली तुमचा SCR काय होतो, ऑन होतो. तो फोर्सफुली ऑन होण्याची जी काय कंडिशन आहे त्याला आपण म्हणतो ब्रेक ओव्हर व्होल्टेज. म्हणजे अप्लाय केलेलं व्होल्टेज जर ब्रेक ओव्हर व्होल्टेजपेक्षा जास्त झालं तर तुमचा SCR काय होतो, फोर्सफुली ऑन होतो. ठीक आहे. तर तो पॉईंट आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज वाढवलं तर तुमचा SCR काय होतो, ऑन होतो. नेक्स्ट आहे फॉरवर्ड कंडक्शन मोड. आता फॉरवर्ड कंडक्शन मोडमध्ये कसं आहे बघा, हा ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज आपण अप्लाय केलं. ॲज सून ॲज ज्यावेळी आपण काय करणार, गेटला करंट देणार त्यावेळी डायरेक्ट तो काय होतो, कंडक्शन मोडला जातो. तर ही जी काय आहे IG3, IG2 आणि IG1 हे काय आहेत, तर अप्लाय केलेले गेट करंट आहे. जेवढा गेट करंट कमी तेवढा फॉरवर्ड कंडक्शन मोडमध्ये जायला लागणारा वेळ कसा असतो, जास्त असतो. म्हणजेच काय, जेवढा गेटचा करंट जास्त
तेवढा ऑन होण्यासाठी लागणारा वेळ कमी असतो. ठीक आहे. इथे लिहिलेलं आहे बघा, IG3 इज ग्रेटर दॅन IG2 विच इज ग्रेटर दॅन IG1. म्हणजे IG3 काय करंट जास्त आहे IG1पेक्षा. सो जेवढा तुम्ही जास्त करंट घेतलं देणं तेवढा जास्त वेळानं जास्त लवकर तुमचा SCR काय होतो, ऑन होतो. हे झालं फॉरवर्ड ब्लॉकिंग, फॉरवर्डमधल्या 2 स्टेट. हे आहे रिव्हर्स बायसमधल्या तुमचं प्लॉटिंग. ह्यात कसं आपण म्हणले की ॲनोड तुमचा निगेटिव्ह असतो, कॅथोड पॉझिटिव्ह असतो, बट सम स्मॉल अमाऊंट ऑफ लिकेज करंट फ्लो होतो. तो हा तुमचा स्मॉल अमाऊंट ऑफ लिकेज करंट आहे. तर इथं जसं ब्रेक ओव्हर व्होल्टेज होतं, इथं रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे. म्हणजे काय, तुम्ही जास्त जर निगेटिव्ह व्होल्टेज वाढवलं तर सडनली तो काय होतो, ऑन होतो किंवा तो कंडक्शनला जातो. तर त्या ह्याला आपण ॲव्हॅलन्सची ब्रेकडाऊन म्हणतो. म्हणजे ब्रेकडाऊन होतं, काय होतं, सडनली करंट एकदम वाढतो, रिव्हर्स करंट एकदम वाढतो. ॲव्हॅलन्सचे ब्रेकडाऊन आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. जनरल ब्रेकडाऊन असताना ॲव्हॅलन्सचे ब्रेकडाऊन. सो ही जी काय आहे ह्याला आपण ॲव्हॅलन्सचे ब्रेकडाऊन म्हणतो, की त्यात सडनली एकदम करंट वाढत असतो. आणि हा मायनॉरिटी तुमचा जो काय करंट आहे, मायनॉरिटी तुमची कॅरियर्स आहे, त्यामुळे काय होत असतो, हा करंट फ्लो होत असतो. सो ही VI कॅरेक्टरिस्टिक्स. आता ह्या VI कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपल्याला 2 करंट दाखवलेले आहेत. एक आहे लॅचिंग करंट आणि एक आहे होल्डिंग करंट. आता लॅचिंग करंटचा अर्थ काय, तर SCR ऑन स्टेटमध्ये जाण्यासाठी लागणारा मिनिमम करंट, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, लॅचिंग करंट. ठीक आहे. लॅचिंग करंटचा अर्थ काय, SCR कंडक्शनला जाण्यासाठी जो काही मिनिमम करंट लागतो त्याला आपण लॅचिंग करंट म्हणतो. आणि होल्डिंग करंट काय असतो, SCR ऑन स्टेटमध्ये राहण्यासाठी, हा SCR ऑन स्टेट व्हायची कंडिशन, ह्याच्या खाली जर तुमचा करंट गेला, ॲनोड करंट जर ह्याच्या खाली गेला तर तो कसा जातो, ऑफ होतो. सो ऑन स्टेटमध्ये राहण्यासाठी करंट कुठला लागतो, होल्डिंग करंट. ऑन स्टेटमध्ये जाण्यासाठी कुठला करंट लागतो, लॅचिंग करंट. ठीक आहे. सो ह्या 2 मेन कन्सेप्ट आहे लॅचिंग करंट. सो लॅचिंग करंट ऑफ अ फॉरवर्ड बायस SCR इज द मिनिमम करंट विच ॲनोड करंट मस्ट अटेंड. म्हणजे काय, ॲनोड करंटनं तेवढा करंट अटेंड केला पाहिजे टू कंटिन्यू टू रिमेन इन फॉरवर्ड कंडक्शन. म्हणजे फॉरवर्ड कंडक्शनमध्ये रिमेन राहण्यासाठी जो काय करंट असतो तो कुठला असतो, तुमचा लॅचिंग करंट असतो. आणि होल्डिंग करंट ऑफ SCR ऑफ थर्स्टर इज दॅट मिनिमम व्हॅल्यू ऑफ करंट बिलो विच ॲनोड करंट मस्ट फॉल टू कम इन ऑफ स्टेट. म्हणजे ऑफ स्टेट ह्याच्यापेक्षा जर खाली ॲनोड करंट आला तर SCR काय होतो, तुमचा ऑफ होतो. लॅचिंग करंट हा जास्त असतो होल्डिंग करंटपेक्षा. लक्षात ठेवा, लॅचिंग करंट हा होल्डिंग करंटपेक्षा कसा असतो, जास्त असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आता हे जे नेक्स्ट व्हेरी युजफुल कन्सेप्ट आहे, 2 ट्रान्झिस्टर ॲनालॉजी ऑफ SCR. म्हणजे हा जो काही SCR आहे, हे SCRचं स्ट्रक्चर आहे PN. हे 2 ट्रान्झिस्टर वापरून सुद्धा आपण काय करू शकतो, त्याचं स्टडी करू शकतो. सो हे त्याला आपण 2 ट्रान्झिस्टर ॲनालॉजी म्हणतो. तर कसं, PN हा स्प्लिट करायचा 2 ट्रान्झिस्टर म्हणजे काय, आता PNP हा एक ट्रान्झिस्टर होतो, आहे का इथं, PNP हा एक ट्रान्झिस्टर. ठीक आहे. म्हणजे हे लेअर फक्त काय करायचे, तुम्ही विभक्त करा किंवा वेगळे करा, आणि ते काय करा इन टर्म्स ऑफ ट्रान्झिस्टरला. ट्रान्झिस्टर कसा असतो, एक तर PNP टाईपचा असतो किंवा एक तर कसला असतो, NPN टाईपचा असतो. ठीक आहे. हे जे काय स्ट्रक्चर आहे PN स्ट्रक्चर, हे काय करा 2 पार्टमध्ये डिवाईड करा. मग एक कसं केले, PNP म्हणजे हा एक झाला PNP, हा झाला ट्रान्झिस्टर 1. आणि दुसरा ट्रान्झिस्टर बघा त्यांनी कसा घेतला आहे, NPN. सो हा झाला तुमचा NPN. म्हणजे PNP आणि NPN ट्रान्झिस्टर मिळून काय होणार आपलं, PNPN. हेच फक्त असं इथे दिलेलं आहे. ठीक आहे. हे एकत्र तुम्ही जोडलं, हे जर लेअर एकत्र केलं तर काय होणार, PN. ठीक आहे. दोन्हीचा अर्थ सेम आहे. आणि मग इथं बघा, हा PNP ट्रान्झिस्टर, हा NPN ट्रान्झिस्टर. सॉरी. ठीक आहे. तर ह्यात बघा कसं केलं आहे, ते इन टर्म्स ऑफ ट्रान्झिस्टर आहे. सो ट्रान्झिस्टर, आता पहिल्याचा जो काय इमिटर आहे तो कुठं कनेक्ट केलेला आहे, दुसऱ्याच्या बेसला. दुसऱ्याचा इमिटर आहे तो पहिल्याच्या बेसला कनेक्ट केलेला. ठीक आहे. सो एकमेकांचे इंटरकनेक्टेड केलेले आहेत. आता त्याचं एक इक्वेशन तयार होतं 2 ट्रान्झिस्टर ॲनालॉजी वापरून जे काय आहे ते एक इक्वेशन तयार होतं. ते इक्वेशन आहे हे. तर ह्या इक्वेशन काय आपल्याला नाही आहे, पण ह्या इक्वेशनने एक अर्थ तुम्हाला सांगतो कसा असतं.
अल्फा 1 आणि अल्फा 2 हे त्या दोन्ही ट्रान्झिस्टरचे गेन्स आहेत. गेन म्हणजे आउटपुट डिवायडेड बाय इनपुट तुम्ही कन्सिडर करू शकता. सो अल्फा 1 आणि अल्फा 2 गेन आहेत. ठीक आहे. ICBO1 आणि ICBO2 म्हणजे पहिल्या ट्रान्झिस्टरचा लिकेज करंट, दुसऱ्या ट्रान्झिस्टरचं लिकेज करंट, हे इक्वेशन आहे ते ट्रान्झिस्टरवरनं फाइंड आउट केलेलं आहे. सो ह्यावरनं मिनिंग काय कळतं तर बघा, ॲनोड करंट मॅक्सिमम कधी फ्लो होईल, ज्यावेळी अल्फा 1 आणि अल्फा 2 हे 1 असते. बघा 1 आणि अल्फा 1 प्लस अल्फा 2 इज इक्वल टू 1 केलं तर काय होईल बेसला 1 - 1 1 - 1 0. सो एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी. म्हणजे ॲनोड करंट इन्फिनिटी कधी होईल, ज्यावेळी अल्फा 1 प्लस अल्फा 2 ह्याची व्हॅल्यू काय असेल 1 असेल. म्हणजे अल्फा 1 प्लस अल्फा 2ची व्हॅल्यू ज्यावेळी 1कडे जाईल त्यावेळी करंट कसा असेल, मॅक्सिमम असेल. इथे लिहिले फ्रॉम दिस रिलेशन वी कॅन अश्युअर दॅट with increase in the value of alpha 1 plus alpha 2 towards unity corresponding anode करंट काय होतो, इन्क्रीज होतो. सो ह्याच्यावरनं फाइंड केलेला आहे. अल्फा 1 ह्याचा करंट, ICBO ह्याचा लिकेज करंट, अल्फा 2 ह्याचा गेन आणि ICBO2 त्याचा लिकेज करंट. ठीक आहे. सो अशावरनं ते तयार केलेलं आहे. तर इथं आपल्याला ह्याचं वर्किंगसुद्धा बघता येतं. कसं बघा सांगतो तुम्हाला. ॲनोडला आपण कंडक्शन बघूया. आपण ॲनोडला पॉझिटिव्ह टर्मिनल दिलं, कॅथोडला निगेटिव्ह टर्मिनल दिलं. ठीक आहे. आता कसं असतं, ट्रान्झिस्टर कधी चालू होतो, ज्यावेळी आपण ह्याच्या बेसला काय करतो, सप्लाय किंवा सप्लाय देतो. तर बघा काय होईल, मी ज्यावेळी गेटला सप्लाय देणार त्यावेळी हे गेट टर्मिनल जोडले कुठं, ट्रान्झिस्टर त्या बेस 2ला. बट ज्यावेळी गेटला ह्याला सप्लाय देऊ त्यावेळी ट्रान्झिस्टर काय होतो, ट्रान्झिस्टर 2 चालू होतो. ट्रान्झिस्टर 2 चालू झाला की करंट फ्लो होतो. तो कुठं करंट जाणार, ट्रान्झिस्टर 1च्या बेसला जाणार. ट्रान्झिस्टर 2कडनं ट्रान्झिस्टर 1च्या बेसला करंट गेला की काय होणार, ट्रान्झिस्टर 1 चालू होणार. आता दोन्ही ज्यावेळी ट्रान्झिस्टर चालू होतील त्यावेळी ॲनोडकडनं कॅथोडकडं करंट फ्लो होणार. ह्यालाच आपण तो ट्रान्झिस्टर ॲनालॉजी म्हणतो. ठीक आहे. सो सिम्पली एवढे पार्ट आपल्याला ह्या फक्त SCRचे बघायचे आहेत. थँक्यू. नेक्स्ट पार्ट पुढच्या लेक्चरला.